न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा GR काढला आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत। त्यामुळे मनोज जरांगेंनी उपोषण सोडले। आंदोलकांनी जल्लोषाचा गुलाल उधळला। अकोल्यातही आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला। राज्य सरकारने आरक्षणाचा GR काढला असून GR मध्ये शंका असल्यास निरसन करू असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले असून जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। मनोज जरांगे पाटील हे गेले 5 दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत होते। दरम्यान राज्य सरकारने आरक्षणाचा GR काढल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे। दरम्यान उपोषण सोडल्यावर जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे। त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आरक्षणाची लढाई जिंकल्याचे समाधान पाहायला मिळाले। त्यांनी गुलाल उधळून हा आनंद साजरा केला। तसेच आंदोलकांनी सावकाशपणे आपल्या गावी जाण्याचे आवाहन केले आहे। तसेच रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। मराठा आरक्षणाबाबत या 6 मागण्या झाल्या मान्य। त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटरीच्या अंमलबजावणीची महत्त्वाची मागणी केली होती। राज्य सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे। हैदराबाद गॅझेटरीच्या अंमलबजावणी सरकार तातडीने सुरू करणार आहे। त्याचबरोबर मराठा आंदोलनामध्ये मराठा तरुणांवर दाखल झालेले सर्व गुन्हे माफ करण्यात येणार आहेत। मराठा आंदोलकांवर सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचा देखील GR काढला जाणार आहे। याचबरोबर कुणबी प्रमाणपत्राबाबत देखील राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे। सरकार 58 लाख कुणबी नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीवर लावणार आहे। त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियाबाबत होती। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या कुटुंबांना सरकार एका आठवड्यात मदत देणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले। त्याचबरोबर राज्यपालांच्या स्वाक्षरीने तातडीने मराठा बांधवांच्या या मागणीबाबत GR काढला जाणार आहे। अशा 6 मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या मान्य झाल्या आहेत। दरम्यान आज अकोले शहरात बस स्थानकासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी DJ लावत ठेका धरला। गुलाल उधळत आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत केले। आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास। पाटलांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा जवळपास सुटण्याच्या मार्गावर आला आहे आणि आज सरकारने 8 पैकी 6 मागण्या मान्य करून हा मराठा समाजाला न्याय देण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल या लढ्यामध्ये जे सहभागी झाले त्या सर्व मावळ्यांचं अभिनंदन करतो। गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या विषयावर अनेक लढे झाले, अनेकांनी त्यासाठी प्राणाच्या आहुत्या दिल्या, परंतु मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा झालेला कदाचित अंतिम लढा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात मराठा समाज यशस्वी झाला। येथे 8 मागण्यांपैकी प्रमुख मागणी जी होती ती म्हणजे हैदराबाद गॅझेटेर लागू करा। हैदराबाद गॅझेटेर का लागू करावं तर हैदराबाद गॅझेटेर मध्ये असणाऱ्या सर्व नोंदी त्या विशेष करून मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांसाठी लागू आहे। त्या सर्व त्यांच्या नोंदीनुसार मराठा आणि कुणबी समाजाच्या सगळे सोयऱ्यांच्या नातेवाईकांच्या यांच्या सगळ्या नोंदींची जबाबदारी हैदराबाद गॅझेटमधून आहे आणि ते लागू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी होईल आणि म्हणून ही फार मोठी लढाई या निमित्ताने पुढे गेलेली आहे। सातारा गॅझेटच्या संदर्भात ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत त्या दूर करून सरकारने 2 महिन्यामध्ये तेही लागू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। विशेष म्हणजे आमच्या अनेक आंदोलकांवर गेल्या अनेक वर्षांपासून जे काही गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यात न्यायप्रविष्ट गुन्ह्यांसाठीचा कालावधी सोडला ते इतर सर्व गुन्हे हे तातडीने मागे घेण्याचा जो निर्णय झालेला आहे तोही खरं तर आमच्या सर्व आंदोलकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। बलिदान केलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्यांच्या पुढच्या पिढीसाठी वारसांसाठी काही मदत मिळणं आणि त्या वारसांना काही प्रमाणात नोकरीचं आश्वासन मिळणं ही मागणी मान्य झाली। खरं तर ही महत्वाची गोष्ट आहे, कारण आई वडील गेल्यानंतर त्या कुटुंबातल्या मुलांनी जगण्याचं कसं हा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला होता आणि म्हणून त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून न्यायमूर्ती शिंदे समिती असेल इतर समिती काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 58 लाख नोंदी सापडल्याची चर्चा होते। तर त्या चर्चेनुसार ग्रामपंचायत लेवलला त्या सर्व नोंदींची जी काही नोटीस आहे ती लावण्याची जी प्रमुख मागणी होती तीही या निमित्ताने
पूर्ण झालेली आहे आणि म्हणून मराठा आणि कुणबी हा एकच आहे या संदर्भाची जी प्रमुख GR काढण्याची मागणी होती त्यासाठी सरकारने साधारणतः 2 महिन्याचा अवधी काही महिन्याचा अवधी जो तांत्रिक बाबीसाठी आहे तो घेतलेला आहे आणि म्हणजेच या निमित्ताने 8 पैकी 6 मागण्या मान्य करत सरकारने GR काढला म्हणजेच ही आरक्षणाची लढाई जवळपास अंतिमतेकडे गेलेली आहे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा जो लढा महाराष्ट्रभर उभा राहिला त्याला एक प्रकारचे यश आलंय असंच दिसतंय। खरं तर हा सगळा जो काही आजचा निकाल आहे, आजचा GR काढण्याची सरकारची जी काही तातडी आहे, हे सर्व कोर्टात टेकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सरकारने दिलेले आश्वासन पाळावेत। सरकारने जी काही GR काढलेत ते कायदेशीर दृष्ट्या कोर्टात टिकावेत ही संपूर्ण जबाबदारी घ्यावी व या लढ्यात ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व मराठा बांधवांचं या निमित्ताने अभिनंदन करतो, त्यांच्या लढ्याला सलाम करतो आणि मनोज जरांगे पाटलांच्या आज खऱ्या अर्थानं सबंध मराठ्यांसाठी हा एक दिवाळी सारखा दिवस आहे। आपल्या अकोल्यात आत्ताच मगाशी आम्ही प्रचंड जल्लोषात गुलालाची उधळण करत हा आनंदोत्सव साजरा केला। गेल्या 5 दिवसांपासून संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे साहेब यांच्या बरोबर आपल्या महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांची पोरं तिथं मुंबईच्या आझाद मैदानावर लढा देत होते। आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं बिगर भाकर तुकड्याचं, बिगर पाड्याचं भर पावसामध्ये आमचे हे मराठा बांधव आझाद मैदानावर तिथं खिंड लढवत असताना आपल्या अकोले तालुक्याचं सुद्धा मोलाचं योगदान या सगळ्या लढ्यामध्ये होतं। मग आमच्या देवठांचा अमित साहने सारखा तरुण असो की जो अंतरवाली सराटीच्या पहिल्या सभेपासून तर कालच्या आझाद मैदानाच्या आंदोलनापर्यंत असू द्यात, मग आमचे डॉक्टर संदीप कडलकांसारखे आमचे मराठा बांधव आहेत की ते आत्ताही या मिनिटाला तिथं मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत। आमच्या निमराळ सारख्या गावातील तरुण पोरं आत्ता ह्या क्षणाला आझाद मैदानामध्ये ठाण मांडून आहेत। आमच्या अकोले तालुक्याचं प्रचंड मोठं योगदान या मराठा लढाईत आहे आणि आजचा हा दिवस खरंच खूप आनंदाचा दिवस आहे की आजच्या दिवशी मराठ्यांना जे अपेक्षित होतं ते या ठिकाणी झालं आणि या निमित्तानं मी तमाम मराठा बांधवांचं आणि सोबतच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, सन्माननीय अजितदादा पवार साहेब आणि एकंदरीत महायुतीचं आपल्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय नामदार विखे साहेब यांचंही तमाम मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। एक मराठा लाख मराठा।